नमस्कार. मी डॉक्टर चिन्मय बाराळे, मानसोपचार तज्ञ म्हणून शांती नर्सिंग होम येथे कार्यरत आहे. शांती नर्सिंग होम आणि अल्टियस बायोजेनिक्स यांच्या वतीने हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणजे वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन या संघटनेने 10 सप्टेंबर 2003 रोजी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आत्महत्या थांबवणे. हा एखाद्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठी समस्या बनत असल्याचे त्यांना लक्षात आले. याची आकडेवारी सांगायची झाली तर संपूर्ण जगात दरवर्षी 8 लाख आणि केवळ भारतामध्ये सुमारे 1 लाख 1 लाखाच्या वर मृत्यू हे याचे कारण हे आत्महत्या आहे. म्हणजे भारतामध्ये दर दिवसाला 300 मृत्यू हे आत्महत्येमुळे होतात. या पुढे जाऊन सांगायचे झाले तर प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आणि दिवसाला जवळपास 28 विद्यार्थी भारतामध्ये आत्महत्या करतात. हा 2019 चा NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गव्हर्नमेंट एजन्सीचा हा रिपोर्ट आहे. संपूर्ण जगात 15 ते 29 या वयोगटामधील तरुणांमध्ये या आत्महत्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही समस्या लोकल लेवलवर न राहता हा एक ग्लोबल पब्लिक हेल्थ इश्यू झाला आहे. प्रत्येक आत्महत्या ही टाळता येऊ शकते आणि यासाठी सर्वांनी एकत्रित येणे हे खूप गरजेचे आहे. ही गोष्ट जागतिक स्तरावर सर्वत्र पोहोचवण्यासाठी हा आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे. आत्महत्या याविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे विविध पैलू समजण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील किंवा काय काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपल्याला पॅनलिस्ट म्हणून लाभले आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर विनय बाराळे सर आणि डॉक्टर विनायक पाटील सर. नमस्कार सर. सर्व फेसबुक व्ह्युअर्स आणि श्रोत्यांतर्फे मी आपले स्वागत करतो. थँक्यू. यांच्यासोबत आज पॅनलिस्ट म्हणून माझे सहकारी आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर निखिल खेडकर आणि डॉक्टर सुश्रुत पाटील हे देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार डॉक्टर. सर्व श्रोत्यांतर्फे आपले स्वागत. नमस्कार. आता आपण थेट प्रश्नांकडे वळूयात. सर्वप्रथम मी व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की आपल्या मनात असलेले प्रश्न हे आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये थोडक्यात विचारावेत आणि ज्या डॉक्टरांना उद्देशून आहेत त्या डॉक्टरांचे नाव मेन्शन करावे. आम्ही शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. काही कॉमन प्रश्न जे आम्हाला लोक नेहमी विचारतात त्यापासून मी सुरुवात करतो. सर्वप्रथम मला बाराळे सरांना प्रश्न विचारावासा वाटतो. सर, माणसामध्ये जन्माला आल्यापासून जगण्याची इच्छा ही त्याच्यात कायम असते, मग त्याला मरण्याची किंवा आत्महत्या करण्याची इच्छा का होते? बाराळे सर. डॉक्टर चिन्मय, थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. प्रश्नात म्हणल्या असे म्हणतात, जगणं ही जर अंतरप्रेरणा आहे तर मरावं का वाटतं? आपल्याला भूक लागते, आपण जेवतो. कोरोनापासून मरायची भीती वाटते, आपण त्यावर उपाय करतो. पण जर समजा तुम्हाला पोटाचा विकार झाला तर भूक लागत नाही, समोरील पंचपक्वान्न खावे वाटत नाही, कारण तुम्ही पोटाच्या विकाराचे रुग्ण झाला आहात. तसेच आत्महत्याचे विचार, आत्महत्येचा प्रयत्न आणि आत्महत्या हे मनाच्या विकाराचे लक्षण आहे. त्याचा इलाज झाला की आत्महत्येपासून बचाव होईल. याचाच अर्थ असा होतो की
मानसिक आजारामुळे आत्महत्या होण्याचे प्रमाण बरेच आहे आणि मानसिक आजारामुळेच हे जे इन्स्टिंक्ट आहे, जगण्याचं इन्स्टिंक्ट, ते संपतं आणि मग डेथ इन्स्टिंक्ट सुरू होतं आणि आत्महत्येची प्रवृत्ती, आत्महत्येचे विचार आणि आत्महत्या वाढायला लागतात. मृत्यूच्या कारणांची जर यादी आपण बनवली तर आपल्या असं लक्षात येईल की 10 मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे 8वं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे हा जो प्रश्न होता की ज्यात विचारण्यात आलं होतं की प्रत्येकाला जगावंसं वाटतं, मग एखाद्याला मरावं का वाटतं? तर त्याचं कारण एकच की त्यातील ते लाईफ इन्स्टिंक्ट आहे, ते पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं मानसिक आजारामुळे. त्याचप्रमाणे तीव्र तणावामुळे देखील ते बिघडून जाऊ शकतं. त्यामुळे मानसिक आजार आणि तीव्र तणाव हे लाईफ इन्स्टिंक्ट बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. जसे पोटाचे विकार भूक बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. येस. सर, ठीक तुम्ही आहे. जसं म्हणालात की विविध मानसिक आजारांमुळे आत्महत्येचे विचार येतात. तर हे कोणकोणते वेगवेगळे मानसिक आजार आहेत ज्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार येणं हे एक सिम्पटम किंवा लक्षण असू शकतं? आत्महत्या प्रामुख्याने 2 कारणांमुळे होते. एक तर आजार, ज्याबद्दल मी सांगेल कुठले कुठले आजार, आणि दुसरा म्हणजे तीव्र प्रमाणात असलेला तणाव. तणाव हा वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तीव्र तणाव देखील आत्महत्येला प्रवृत्त करू शकतो आणि मानसिक आजार तर करतोच करतो. असं निदर्शनास आलं आहे की 95% आत्महत्या ह्या मानसिक आजारामुळे झालेल्या असतात. मग हे मानसिक आजार कोणते? मानसिक आजाराचे अनेक प्रकार आहेत, पण 5 मानसिक आजार प्रामुख्याने मृत्यूसाठी म्हणजे आत्महत्येसाठी कारणीभूत ठरू शकतात. ती 5 कुठली? तर सर्वात प्रथम म्हणजे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. सर्वसाधारण आपण जे डिप्रेशन म्हणतो त्यापेक्षा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर हा एक वेगळा प्रकार आहे. तो एक मानसिक आजार आहे आणि आजाराप्रमाणेच त्याचा इलाज व्हायला हवा. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ॲडिक्शन, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं. व्यसनाधीन लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे कारण आहे आत्महत्या निर्माण करणारं तिसरं कारण म्हणजे स्किझोफ्रेनिया. चौथं कारण म्हणजे बायपोलर डिसऑर्डर किंवा मूड डिसऑर्डर आणि 5वं कारण म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर. म्हणजे हे जे 5 महत्वाचे मानसिक आजार आहेत, ते आत्महत्येसाठी कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे तीव्र प्रमाणात स्ट्रेस, अचानक निर्माण होणारा स्ट्रेस, ॲक्यूट स्ट्रेस हे देखील मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरू शकतं. थँक्यू सर. जसं आपल्याला बाराळे सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या मानसिक आजारामध्ये आपल्याला हे सुसायडल थॉट्स किंवा मरून जायची इच्छा ही वाढते. तसंच मला पाटील सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की घरातल्यांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसं समजेल की हा विचार येतोय, हा किती सिरियस आहे, किंवा हे घरच्यांनी कसं ओळखलं पाहिजे? पाटील सर. नमस्कार. हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आत्महत्या जरी अचानक घडलेली घटना आहे असं वाटत असलं तरी बऱ्याचदा त्याची चाहूल किंवा असं काही घडू शकते याची कल्पना ही खूप आधी जवळच्या लोकांना येऊ शकते. जसं सरांनी आताच सांगितलं की आत्महत्या करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असू शकते. म्हणजे जसं डिप्रेशन आहे, स्किझोफ्रेनिया आहे, व्यसनाचा आजार आहे. याचा अर्थ हे जे आजार आहेत या आजारांचे विशिष्ट लक्षणे असतात. जसं उदासीनतेमध्ये निराश वाटणं, उदास वाटणं, रडू येणं, काम करण्याची इच्छा कमी होणं, झोप न येणं, लक्ष न लागणं कामामध्ये वगैरे वगैरे, त्याच्यामध्येच आत्महत्या करण्याची इच्छा होणे हे एक लक्षण आहे. तसंच व्यसनी लोकांमध्ये बरेचदा
आत्महत्या करण्याची प्रवृत्ती कदाचित इंटॉक्सिकेशन मध्ये किंवा विड्रॉल मध्ये येऊ शकते. तसं जे इतर सायकॉटिक आजार आहेत त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया सारखे आजार येतात, त्याच्यामध्ये भास आणि भ्रम होतात, त्यामध्ये सुद्धा आत्महत्या करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जेव्हा एखादा रुग्ण मानसिक आजारी आहे तेव्हा बरेचदा आपल्याला त्याची लक्षणे दिसून येतात आणि त्याच्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर त्याच्यात आपल्याला कळू शकते की याच्या मनामध्ये आत्महत्या करायचे विचार येत आहेत का. पण कधी कधी मानसिक आजाराची लक्षणं इतकं तीव्र नसतात की ते मानसिक आजार म्हणून डायग्नोज करता येईल किंवा कदाचित मानसिक आजार नसतीलही. अशामध्ये सुद्धा आत्महत्या करण्याची प्रवृत्ती कधी कधी निर्माण होते. पण तरी सुद्धा अशा व्यक्तींच्या वर्तणुकीच्या बदलामधून त्याच्या जवळचे जे लोक आहेत त्यांच्या हे लक्षात येऊ शकतं की काहीतरी बिघडले, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते कसं आहे की अशा लोकांमध्ये वारंवार आत्महत्या करायचा विचार येतो, त्याविषयी ते चर्चा करतात. आत्महत्याच्या कशी करायची किंवा त्याची साधनं कुठे असतात, ती साधनं कशी मिळवायची, या सगळ्या विषयावरती ते चर्चा करू शकतात. अशा वागण्यांकडे आपण सर्वसाधारणपणे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला असं वाटतं की जो बोलतो तो तसं करत नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, गरजेल ते पडेल काय, तसंच. पण हे अतिशय महत्वाची हिंट आहे, कारण प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती हा आधी हिंट देतो की त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार चालू आहेत. दुसरा महत्वाचा बदल असा असतो की व्यक्ती आपल्या मित्रांपासून, नातेवाईकांपासून, कुटुंबापासून, समाजापासून दुरावतो, तो एकटा पडत जातो. तो युजली जे पार्टीज किंवा गेट टुगेदर्स किंवा समारंभ असतात अशा ठिकाणी जाण्याचं एक तर तो टाळतो, किंवा गेलाच तर त्याच्यात मिसळत नाही किंवा मिक्स होत नाही किंवा त्या समारंभामध्ये करत नाही. बरेचदा त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होते की आपण अशा काही परिस्थितीत अडकलेलो आहोत की आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नाही किंवा आपल्याला कोणीच मदत करू शकणार नाही, आणि म्हणून तो मदतीची इच्छा पण दाखवत नाही किंवा मदत घेण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यानंतर व्यक्तीच्या डेली रुटीन मध्ये फरक पडू शकतो, जसं खूप जास्त झोपणं किंवा कमी झोपणं किंवा जेवणामध्ये फरक पडणं, एक तर खूप जास्त जेवेल किंवा जेवणारच नाही. शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये नियमितपणे न जाणं, त्याच्यामध्ये कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे जास्ती प्रमाणात चुका होणं, अशा प्रकारच्या डेली रुटीन मध्ये पण चेंजेस दिसून येतात. त्याच्यानंतर चिडचिडपणा वाढतो, इम्पल्सिव्हिटी वाढते, म्हणजे एकदम अचानक काही निर्णय घेऊन त्याच्याप्रमाणे वागायला लागतो की त्याचा आपल्या जीवनावर किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होईल याची काळजी न करता, किंवा स्वतःला हानी होऊ शकेल अशा प्रकारचं वर्तन करतो. कधी कधी अग्रेसिव्ह पण होते. दारू किंवा इतर व्यसनी पदार्थांचा व्यसन सुरू होऊ शकतं अशा अवस्थेमध्ये, किंवा जर आधीच ऑलरेडी चालू असेल तर ते वाढू शकतं. त्याच्या भावनांमध्ये अचानक बदल होतो, तीव्र प्रमाणात चढ उतार होतात. सडनली सकाळी एक मूड असेल, दुपारी दुसरा मूड असेल, संध्याकाळी अजून तसंच काहीतरी असे, आणि इतर अनेक बदल छोटे छोटे दिसून येतात. आणि त्यामुळे आपल्याला कल्पना येऊ शकते की काहीतरी बिघडलंय, म्हणजे जरी एक्झॅक्टली लक्षात नाही आलं की त्याला काय होतंय. अशा वेळेला जर आपण तज्ञांची मदत घेतली किंवा त्याच्याशी आपण जरा चर्चा करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं आणि आपण हे टाळू शकतो. धन्यवाद पाटील सर. आपण खूप सोप्या भाषेत आणि खूप महत्वाची माहिती दिली, कारण डॉक्टरांच्या आधी मला वाटतं तो त्या व्यक्तीच्या सानिध्यात त्याचे कुटुंबीय असतात, त्यामुळे त्यांनी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. पुढचा प्रश्न मला बाराळे सरांना विचारायचा आहे, तो म्हणजे की आत्महत्या टाळण्यासाठी कुटुंबाची किंवा समाजाची भूमिका काय एक असायला हवी? लक्षात घेऊयात आपण की आत्महत्या टाळता येते जर आपल्याला समजलं तर.
हा महत्वाचा मुद्दा आहे की आत्महत्या टाळता येते. आणि आत्महत्येमुळे जे आपण नुकतंच पाहिलं की जर मृत्यूच्या कारणांची यादी केली तर आत्महत्या ही 8व्या क्रमांकावर येते. म्हणजे आत्महत्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भरपूर आहे आणि ते टाळण्यासारखं आहे, ते टाळता येण्यासारखं आहे. त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट माझ्या मते म्हणजे लोकांनी आपल्या मनातील स्टिग्मा हा कमी करायला पाहिजे. स्टिग्मा म्हणजे कलंक. मानसिक आजार म्हणजे कलंक आहे. मानसिक आजार म्हणजे मनाचंच काहीतरी आहे. मानसिक आजार म्हणजे मनाचा वीकनेस आहे. हे जे काय मनात आपल्या जळमटं भरलेले आहेत, ते दूर करून स्टिग्मा त्या संबंधीचा दूर होणं हे फार महत्वाचं आहे. त्याशिवाय पेशंट डॉक्टरपर्यंत पोहोचणारच नाही. तर आत्महत्या टाळण्यासाठी समाजाच्या भूमिकेमध्ये स्टिग्मा कमी होणं हे महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे शरीराला आजार होतो, त्याला आपण शारीरिक आजार म्हणतो, डॉक्टरकडे जातो, इलाज करतो, बरे होतो आणि परत पूर्वस्थितीवर येतो. त्याचप्रमाणे मी जे काही मानसिक आजार सांगितले, ज्यामध्ये आत्महत्या होते, ते मानसिक आजार व्यवस्थितरित्या ट्रीट करता येतात किंवा त्यांचा व्यवस्थितरित्या इलाज होऊ शकतो. प्रत्येक मानसिक आजाराची ट्रीटमेंट ही वेगळी आहे, त्याप्रमाणे ती देता येते आणि ती दिल्यानंतर पेशंट आत्महत्यापासून परावृत्त होऊ शकतो आणि तो परत पूर्ववत त्याचं जीवन जगू शकतो. त्यामुळे स्टिग्मा टाळा. त्याचबरोबर पेशंट जे काही बोलतोय ते जसं आता डॉक्टर पाटील यांनी सांगितलं की आपण असं समजतो की हा असं म्हणतोय तो काय थोडीच करणार आहे. तसं न करता पेशंट जे काही बोलतोय ते ऐकून घ्या, व्यवस्थित ऐकून घ्या. त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक ते ऐकून घ्या. त्याला उडवाउडवीची उत्तरं देऊन किंवा त्याला आत्महत्या करायला तुला काय झालंय? तुला काय धाड बडवलीये? सगळं तर व्यवस्थित आहे. हे जे शब्द आपण उच्चारणार त्यापेक्षा सहानुभूतीपूर्वक त्याचं म्हणणं ऐकून जर आपल्याला असं वाटलं की हे न थांबणारी गोष्ट दिसते तर त्वरित डॉक्टरकडे नेणं, मानसरोग तज्ञाकडे नेणं हे फार आवश्यक आहे. कारण आपण त्यावर व्यवस्थित पूर्ण 100% इलाज करू शकतो. अगदी बरोबर सांगितलं सर तुम्ही की आपण आत्महत्या ही प्रिव्हेंट करू शकतो. मला असा प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीला जेव्हा आत्महत्या करण्याचे विचार येतात, म्हणजे आत्महत्येचा इम्पल्स येतो किंवा आत्महत्येचे विचार हे लक्षण म्हणून येतं, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे औषधोपचार आपण करू शकतो किंवा तेव्हा आपण काय काय करायला पाहिजे? मी पाटील सरांना हा प्रश्न विचारू इच्छितो. बरोबर. तर बेसिकली जेव्हा आपण आत्महत्या हे एक लक्षण समजतो, कुठल्याही आजाराचं लक्षण आहे किंवा काहीतरी बिघाडाचं लक्षण आहे, तर नॅचरली पहिली गोष्ट ही आहे की ते लक्षण कशामुळे निर्माण झाले हे तपासून पाहणं. म्हणजे जर ते आजाराचं लक्षण असेल, जसं स्किझोफ्रेनिया असेल, डिप्रेशन असेल, व्यसन असेल, तर त्या आजाराचा उपचार व्यवस्थित करणे हा महत्वाचा त्याच्यातला भाग आहे. त्याच्यामध्ये मानसिक आजारांमधला जो आजाराचा स्टिग्मा आता सरांनी सांगितला, त्यामुळे बरेचदा मानसिक आजार आहे किंवा वर्तणुकीत बिघाड आहे हे लक्षात घेऊन सुद्धा आपण डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतो, कारण लोकांना कळेल. तर हा पहिला मुद्दा झाला की लक्षणे कशामुळे आहेत. ताणतणावातून निर्माण झालेले आहेत, रिलेशनशिप मधून निर्माण झालेले आहेत, स्टडी प्रॉब्लेम्स आहेत, आर्थिक अडचण आहे का मानसिक आजार, म्हणजे तीव्र ताणतणाव आहे की मानसिक आजार. मानसिक आजार असेल तर सोपं आहे, मानसिक आजाराचं निदान करणे आणि निदान झाल्यावर त्याची ट्रीटमेंट करणे. जर आजार तीव्र स्वरूपाचा आहे आणि जर आत्महत्येचे विचार हे वारंवार येत आहेत, नेहमी येत आहेत, किंवा एखाद्या वेळेस त्यांनी आधी प्रयत्न केलेला आहे असा इतिहास आहे की मागे सुद्धा या व्यक्तीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे, अशा वेळेला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट ही ECT ट्रीटमेंट किंवा शॉक ट्रीटमेंट ज्याला म्हणतात. शॉक ट्रीटमेंट म्हणल्यानंतर सगळ्यांना एकदम भीती वाटते किंवा हे काय
बार्बॅरिक ट्रीटमेंट किंवा ही चांगली ट्रीटमेंट नाही अशी काय वाटण्याची काहीच गरज नाही. ती अतिशय सायंटिफिक आणि उत्तम ट्रीटमेंट आहे, ज्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी आहेत किंवा जवळपास नाहीये, आणि ती पटकन रिलीफ देणारी अशी गोष्ट आहे की जेव्हा अक्यूट सुसाइडल आहे, सिव्हिअर डिप्रेशन आहे, आत्महत्या करण्याची शक्यता खूप जास्त आहे, अशा वेळेस शॉक ट्रीटमेंट हे वरदान आहे. ते जीवन वाचवणारी गोष्ट आहे, म्हणजे ते इमर्जन्सी ट्रीटमेंट सारखी आहे. त्याचबरोबर ज्या आजाराचं निदान झालं, म्हणजे डिप्रेशन आहे किंवा व्यसन आहे, त्या आजाराचं जर ट्रीटमेंट त्याच्याबरोबर केली तर ऑटोमॅटिक आजार कमी होईल आणि त्याबरोबर आत्महत्येचं लक्षण जे आहे ते कमी होईल. सगळ्या मानसिक आजारांसाठी आता अतिशय उत्तम ट्रीटमेंट अवेलेबल आहे, जी गोळ्या, इंजेक्शन्स आणि औषधांच्या रूपामध्ये असते. ती जर आपण व्यवस्थित घेतली, नियमित घेतली, तर मानसिक आजार हा कंट्रोलमध्ये राहू शकतो. मानसिक आजारामध्ये ट्रीटमेंट बरेच दिवस घ्यावी लागते, कारण परत परत तो होऊ शकतो, आणि त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून जर मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेतली तर आजार व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहील आणि आत्महत्येचं प्रमाणही कमी राहील. दुसरा महत्वाचा जो भाग आहे की कधी अतिशय जास्त ताणतणाव होतो किंवा अशा परिस्थितीत अडकल्यामुळे की तिथून बाहेर निघण्याची पेशंटला किंवा नातेवाईकांना दिशा दिसत नाही, अशा वेळेला काउन्सिलिंग किंवा समुपदेशन, जसे वेगळ्या प्रकारचे बिहेवियर थेरपीज जे आहेत, ज्याला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी सारख्या गोष्टी आहेत, त्याचा वापर करता येतो. सौम्य प्रकारचे उदासीनता असेल, सौम्य प्रकारचे मानसिक आजाराचे लक्षणं असतील किंवा आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ही तितकी जास्त तीव्र नाही आणि ताणतणाव जीवनामध्ये अतिशय जास्ती आहे, अशा वेळेला आपण काउन्सिलिंग आणि बिहेवियर थेरपी आणि कॉग्निशन चेंज करण्याचे जे इतर अनेक उपाय आहेत ते आपण वापरू शकतो. बऱ्याचदा फक्त सपोर्ट देणं किंवा पेशंटची व्यथा ऐकून घेणं हे सुद्धा पुरेसं होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे जर आपण हे थोडंसं गांभीर्याने घेतलं, मानसिक आजार, त्याचा उपचार आणि असलेले ताणतणावाबद्दल जर आपण चर्चा केली आणि वेळेस तज्ञांची मदत घेतली तर डेफिनेटली आत्महत्येचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि बऱ्याचशा आत्महत्या या थांबवता येऊ शकतात. सर, फारच चांगली माहिती दिली तुम्ही आत्महत्येच्या औषधोपचाराविषयी. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की जो व्यक्ती एकदा आत्महत्या करतो त्यापैकी निम्मे व्यक्ती वर्षभरामध्ये परत आत्महत्या करण्याची शक्यता खूप जास्त असते, असं वेगवेगळ्या संशोधनातून आढळून आलं आहे. जो व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतो तो बऱ्याचदा पहिल्यांदा आयसीयू मध्ये जातो किंवा फिजिशियनला भेटतो. फिजिशियनला भेटल्यानंतर प्रत्येक फिजिशियन पेशंटला आणि नातेवाईकाला सांगतो की तुम्ही मानसोपचार तज्ञाची भेट घ्या, त्याला कन्सल्ट करा. पण नातेवाईकांचा होरा असा असतो की आता तो म्हणतोय किंवा ती म्हणते की मी आता आत्महत्या करणार नाही, मला लक्षात आलंय की असं करायला नाही पाहिजे, मग आम्ही मानसोपचार तज्ञांना का भेटू? आणि अशा वेळेस बऱ्याचदा ते पेशंट मानसोपचार तज्ञांचा सल्ला न घेता तसेच घरी जातात आणि अशापैकी निम्मे जण जवळपास 1 वर्षामध्ये परत प्रयत्न करतात. तर अशा सिच्युएशन मध्ये बारहाळे सर आपण काय करायला पाहिजे सांगू शकता? डॉक्टर निखिल, हा खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. आपण आधी चर्चा करत असताना आत्महत्या टाळण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय असावी हा आपण एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला धरून आता मी असं उत्तर देतोय आणि याही प्रश्नाचं की डॉक्टरांनी जर सांगितलंय की तुम्ही मानसोपचार तज्ञाला दाखवा तर त्याला दाखवायलाच पाहिजे. आणि मानसिक उपचार करणाऱ्याला ठरवू द्या की याला इलाजाची गरज आहे की नाही, तुम्ही ठरवू नका. डॉक्टरांनी सांगितलंय सायकॅट्रिस्टकडे न्या,
तर न्यायलाच हवं, नाही तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं असं आहे की जरी असं वाटत असेल तात्पुरतं की आता याच्या मनातले विचार गेलेले आहे, आता हा परत असं करणार नाही, त्याला अद्दल घडली म्हणा किंवा त्याला आता समजलंय म्हणा किंवा बऱ्याचदा तर नातेवाईक असं म्हणतात की अद्दल घडली. हा सर. हा हा तर त्याला सायकॅट्रिस्ट कडे पाठवणं हा नियम आहे आणि हा नियम पाळायला. हॅलो, ऐकू येत आहे ना मी काय बोलतोय ते? हा, तर मला असं म्हणायचंय की आता त्याला वाटतंय की नाही आता मी करणार नाही, आता तो म्हणतोय आता मी करणार नाही, तर ठीक आहे ना, पण सायकॅट्रिस्टला जाऊन दाखवायला काय हरकत आहे, असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की जसं मलेरियाचा ताप, आता मला ताप नाही त्याचा अर्थ रात्री परत येणार नाही असं नाही, तो परत उद्भवू शकतो. त्यामुळे ही प्रवृत्ती परत उद्भवू शकते. ती जर आजाराचं लक्षण असेल तर ती नक्कीच उद्भवू शकते आणि त्यामुळे त्याचा उपचार करणं अतिशय आवश्यक आहे. ती तणावामुळे निर्माण झालेली असेल तर एखाद्या वेळेला परत गरज पडणार नाही. पण ही देखील गोष्ट डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांना सांगू शकतो. त्यामुळे असे जे रुग्ण आहेत, जे आत्महत्यासाठी ऍडमिट झालेत सर्जिकल साईडला, मेडिकल साईडला किंवा इतर साईडला, त्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की त्यांनी जरूर सायकॅट्रिस्टला एकदा तरी भेटणं हे आवश्यक आहे, हे ठरवण्यासाठी की आपल्याला काय आजार आहे आणि हा जो आपला इन्स्टिंक्ट आहे, अंतरप्रेरणा आहे जगण्याची, ही एकदम एवढी का संपली आहे. आणि असं जर आपण करू शकलो तर निश्चितच आपण आत्महत्या बऱ्यापैकी टाळू शकू. निखिल. थँक्यू सर तुमच्या माहितीबद्दल. मी पाटील सरांना एक प्रश्न विचारू इच्छितो. जसं सरांनी थोडंसं ब्रीफमध्ये आधी सांगितलं की उपचार पद्धतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत, पण त्या पद्धतींमध्ये सगळ्यात चांगली पद्धत ही ECT म्हणजे इलेक्ट्रोकन्व्हल्जन थेरपीची आहे. तर सर आम्हाला याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या, त्याची किती चांगली आहे ही पद्धत आणि त्याचा इफेक्ट दिला तर तो किती दिवस राहतो. थँक्यू. मॉडर्न ECT ची जी ट्रीटमेंट आहे ती अतिशय सेफ आणि प्रॉपरली जर दिली तर साईड इफेक्ट फ्री आहे. आणि जसं मी आधी पण सांगितलं की तीव्र मानसिक आजार किंवा तीव्र आत्महत्या करण्याची इच्छा, आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न आणि लक्षणे हे जर रुग्णामध्ये असतील तर त्यांच्यासाठी ECT हे एक वरदान आहे. जगामध्ये मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर विथ सुसाइडल आयडियाज आणि सायकोटिक फीचर्स याच्यासाठी प्रेफर्ड ट्रीटमेंट किंवा सजेस्टेड ट्रीटमेंट ही ECT आहे. ECT दिल्यामुळे रुग्णाचा जो आजार आहे तो लवकर कंट्रोलमध्ये येतो. त्याच्यानंतर आत्महत्या करण्याची प्रवृत्ती कमी होते आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंग किंवा समुपदेशनासाठी तो जास्ती सोयीस्कर होतो तो पेशंट आणि त्याचा जास्त फायदा रुग्णाला होऊ शकतो. त्याच्यामुळे जसं मानसिक आजारांमध्ये स्टिग्मा आहे तसंच ECT ला पण खूप जास्त प्रमाणात स्टिग्मा आहे, ज्यामुळे ही ट्रीटमेंट तेवढी जास्त वापरली जात नाही किंवा लोकांचा त्याला थोडाफार विरोध असतो. माझ्या मताने आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असलेल्या उदासीनतेच्या आजारामध्ये ECT न देणे हा एक गुन्हाच असला पाहिजे.
कारण इतकी सोपी, इतकी चांगली आणि इतकी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट जगामध्ये दुसरी कुठलीच नाहीये आत्महत्या रोखण्यासाठी. पर्टिक्युलरली जिथे डिप्रेशन हा आजार आहे किंवा इवन स्किझोफ्रेनिया आहे, याचा मुख्य उद्देश हा अॅक्यूट ट्रीटमेंट करण्यासाठी आहे. म्हणजे ताबडतोब त्याचा उपचार व्हावा आणि लवकरात लवकर ते आत्महत्येचे विचार कमी व्हावे. म्हणजे तोपर्यंत मग गोळ्यांचा असर सुरू होतो, गोळ्या औषधांचा फायदा व्हायला लागतो आणि आजार कंट्रोलमध्ये येतो. कारण मानसिक आजाराचे जे गोळ्या आहेत किंवा औषधं आहेत ते सुरू केल्यानंतर त्याचा परिणाम होण्यासाठी साधारण 4 ते 6 आठवडे लागू शकतात कधी कधी. आणि हा पिरियड जास्त डेंजरस आहे की त्याच्यामध्ये अर्धवट उपचार झालेला असतो पेशंटचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो आत्महत्या करण्याची शक्यता असते. त्यावेळेला जर ECT वापरला तर सुरुवातीचा जो पार्ट आहे तो ECT कव्हर करतो आणि नंतर मग मेडिसिन्स टेक ओव्हर करतात आणि त्याच्यानंतर मग काउन्सिलिंग किंवा समुपदेशनाचा भाग होतो. त्याच्यामुळे हे असं जर आपण फॉलो केली ट्रीटमेंट की पहिले अॅक्यूट, नंतर मग मेडिसिन्स आणि नंतर समुपदेशन, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. थँक्यू सर. धन्यवाद. एक प्रश्न आला आहे ऑडियन्स कडून. चाइल्ड रिलेटेड प्रश्न आहे म्हणून मी चाइल्ड सायकॅट्रिस्ट चिन्मय बारहाळे यांना हा प्रश्न विचारू इच्छितो. त्यांनी असं विचारलं आहे की लहान वयामध्ये आणि अडोलसंट एज मध्ये आत्महत्येचं प्रमाण बऱ्यापैकी आढळून येतं. तर तुम्ही असा सल्ला द्याल का की प्रत्येक शाळेमध्ये प्रोफेशनल काउन्सिलर असायलाच पाहिजे आणि प्रोफेशनल काउन्सिलरला जर का गरज वाटली तर ह्या अडोलसंट एज मधल्या मुलांना सायकॅट्रिक हेल्प घेतलीच गेली पाहिजे? एकदम अप्रोप्रिएट प्रश्न आहे. मला असं वाटतं की आजकाल बऱ्याच शाळांमध्ये काउन्सिलर त्याची नियुक्ती केली जाते. याचं ॲडोलसंट आणि चाइल्ड एज ग्रुप मधलं आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हा अतिशय चांगला निर्णय आहे. याची सक्ती ही निश्चित करायला हवी, कारण शाळांमध्ये हे पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशन आपण आढळून येतं आणि मला वाटतं की प्रत्येक आयुष्य आणि हे खूप महत्वाचं आहे की जे आपण जर इवन शिक्षकांमध्ये देखील याबद्दल जर आपण जागरूकता निर्माण करू शकलो, कारण कुटुंबामध्ये 1-2 विद्यार्थी ते बघतात परंतु शिक्षकांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी जातात. तर हे अतिशय महत्वाचं ठरेल की शिक्षकांना जर लवकर निदान करता आलं किंवा लवकर गोष्टी लक्षात आल्या तर यामध्ये निश्चितच त्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी आणि त्या कुटुंबासाठी देखील खूप महत्वाचं ठरू शकतं. पुढचा प्रश्न मला वाटतं बाराळे सरांसाठी मी विचारू इच्छितो की सर आत्महत्येमध्ये काउन्सिलिंग किती परिणामकारक आहे? हा जातो प्रश्न. आत्महत्येमध्ये काउन्सिलिंग हे महत्वाचं आहे, पण कुठल्याही उपचाराची उपयुक्तता ही आजाराचं निदान ठरल्यावर होत असते. मी आधीच सांगितलं की आत्महत्याची प्रामुख्याने 2 कारणं आहेत. एक तर मानसिक आजार आणि मग ते 5 प्रकारचे ते मानसिक आजार, आणि दुसरं म्हणजे ताणतणाव, ज्यातून मानसिक त्रास निर्माण होतो आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढते. ताणतणावामधून आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढलेली असेल आणि ताणतणाव हे त्यामागचं जर कारण असेल तर काउन्सिलिंगचा बराच उपयोग त्यामध्ये होऊ शकतो. पण आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ही सिव्हिअर मेजर डिप्रेशनमुळे असेल, स्किझोफ्रेनियामुळे असेल, ॲडिक्शनमुळे असेल, बायपोलर डिसऑर्डरमुळे असेल, पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे असेल, तर नुसतंच काउन्सिलिंग देऊन काही होणार नाही. काउन्सिलिंगचा सपोर्ट होऊ शकेल, पण काउन्सिलिंग ही ट्रीटमेंट त्या विशिष्ट विभागात येणाऱ्या पेशंट्समध्ये होणार नाही. सो काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट, but it is not to be used in every and all cases.
ॲज अ प्रायमरी ट्रीटमेंट, असं मला म्हणावंसं वाटतं. थँक्यू डॉक्टर चिन्मय. थँक्यू सर. आपल्याला या लाईव्ह फेसबुक लाईव्ह मध्ये खूप साऱ्या लोकांचा सहभाग मिळतोय आणि खूप लोक आपले प्रश्न पण विचारतात. सो मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद करू इच्छितो आणि हे पण सांगू इच्छितो की जेवढे सगळे क्वेश्चन आहेत तेवढे मॅक्सिमम आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सो तुम्हाला काही अजून असतील प्रश्न वगैरे तर तुम्ही विचारत राहा. मला एक असा प्रश्न पडतो, मी बाय सरांना विचारू इच्छितो की बरेचदा नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक ही माहिती देत असतात की एखादी व्यक्ती वारंवार ही आत्महत्येची धमकी देते, तर ती एक्झॅक्टली खरी आहे का ती खोटी आहे हे कसं ओळखायचं, आणि जर असं वाटत असेल तर याच्यासाठी काय केलं पाहिजे पॅरेंट्सनी? जर असं तुम्हाला वाटत असेल की कोणी धमकी देते मी आत्महत्या करतो आणि मी आत्महत्या करणारच, अशा प्रकारे करणार, तशा प्रकारे करणार, त्यांनी नव्हती का केली, मी पण आत्महत्या करणार, तर हे जेव्हा तो म्हणत असतो तेव्हा त्याचबरोबर जर इतरही काही गोष्टी आपल्याला दिसून आल्या की त्याच्या झोपण्यात झालेली गडबड, त्याच्या खाण्यापिण्यात झालेली गडबड, त्याच्या इतर वागणुकीत झालेली गडबड किंवा त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये झालेली गडबड, हे जर दिसत असेल याबरोबर, तर निश्चितच ती धमकी न समजता त्याकडे सिरियस दृष्टीने पाहून त्याचा इलाज करणं आवश्यक आहे. आणि जरी समजा धमकी असेल आणि तुम्ही त्याला डॉक्टरांकडे नेलं, तर डॉक्टर हे सांगू शकतील पाहून की बुवा याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची भीती वाटण्याचं कारण नाहीये. म्हणजे एखाद्याला ताप जर नसेल तर डॉक्टर म्हणतीलच ना थर्मामीटर लावून झाल्यानंतर, याला बिलकुल ताप नाहीये, काही काळजी करू नका. त्याचप्रमाणे डॉक्टर जेव्हा त्याला पूर्ण तपासतील, पूर्ण हिस्ट्री घेतील, तेव्हा त्यांच्या हे लक्षात येईल की याला मानसिक आजारामुळे हा असं करतोय, का ताण-तणावामुळे असं करतोय, का याचं व्यक्तिमत्व असं आहे त्यामुळे असं करतोय, आणि मग ते त्याप्रमाणे स्पष्टपणे सांगू शकतील. त्यामुळे जर थोडी जरी शंका आली की धमकी देण्याबरोबर इतरही काही लक्षणं आहेत त्याच्यात, की लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे, लॉस ऑफ परफॉर्मन्स आहे किंवा खाण्यापिण्यात फरक आहे, तर अशा व्यक्तीला धमकी न दिली, अशा व्यक्तीने बोललेल्या शब्दांना धमकी न समजता डॉक्टरकडे नेऊन आणणं हे जास्त संयुक्तिक आणि चांगलं होईल असं मला वाटतं. थँक्यू. हॅलो सर. एक मिनिट, अजून एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगायची वाटते की कॉमेंट्स मध्ये डॉक्टर संजीव देशपांडे त्यांचे कॉमेंट आता मला दिसते की ट्रीटमेंट सुरू केली की नातेवाईक थोडेसे रिलॅक्स होतात आणि रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न बरेचदा यशस्वीपणे करतो. हे कसे ओळखून प्रतिबंध करता येईल? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, म्हणून मी इंटरप्ट केलं. निखिल, सॉरी. तर सर, मी सुद्धा त्याच प्रश्नावर येणार होतो खरं तर मला वाटतं मी थोडक्यात बोलतो आणि नंतर सरांना मी उत्तर द्यायला सांगते की माझ्या मताने जेव्हा रुग्ण डिप्रेशन मध्ये असतो तेव्हा त्याचा ड्राईव्ह आणि कुठलंही काम करण्याची जी क्षमता आणि इच्छा असते ती कमी होते आणि त्याच्यामध्ये सायकोमोटर रिटार्डेशन ज्याला म्हणता येईल की शारीरिक आणि मानसिक स्लोनेस एक प्रकारचा येतो. आणि जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते तेव्हा सगळ्यात पहिले त्याचं जे फिजिकल सिम्पटम्स असतात की स्लोनेस किंवा रिटार्डेशन आहे ते कमी होतात आणि पेशंटचा जो ऍक्टिव्हिटी लेवल आहे किंवा कुठलंही काम पूर्ण करण्याची इच्छा आहे ती जास्त प्रबळ होते. अशा वेळेला पूर्ण अजून डिप्रेशन गेलेलं नसतं किंवा आत्महत्येचे विचार अजून पूर्ण गेलेले नसतात. त्यामुळे हा जो पिरियड आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि पेशंटला नियमित ऑब्झर्वेशन मध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी आणि डॉक्टरांचं फॉलोअप हे खूप जास्त महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही की आता पेशंटचा आजार कमी झालेला आहे, त्याचे लक्षणं कमी झालेत आणि त्याचे आत्महत्या करण्याचे विचार कमी झालेले आहेत,
मला वाटतं सरांचं काही कॉमेंट्स याच्यावर असतील तर सरांनी सांगा. हो, एक तर म्हणजे आपण सांगितलंच, डॉक्टर पाटीलनी सांगितलंच की ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पेशंट्सची ऍक्टिव्हिटी लेवल थोडीशी वाढते आणि सुरुवातीच्या वेळेला पेशंटला इलाज करायच्या आधी पेशंटची जी एकूण ऍक्टिव्हिटी असते त्यात स्लोनेस असतो, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी असतात, कारण तो उदासीनी त्रासलेला असतो, उदासीचा त्याला आजार झालेला असतो आणि त्या हळूपणामुळे आत्महत्या करण्या इतपत त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी लेवल नसतं. ट्रीटमेंट सुरू केल्यावर त्याचं ऍक्टिव्हिटी लेवल वाढतं, पण आत्महत्येचे विचार तसेच्या तसेच असतात आणि तेवढेच असतात. त्यामुळे हे वाढलेलं ऍक्टिव्हिटी लेवल त्याला आत्महत्याकडे घेऊन जातं आणि तो आत्महत्या सक्सेसफुली करू शकतो. त्यामुळे जसं डॉक्टर संजीव देशपांडेने विचारलं की ऍक्टिव्हिटी लेवल वाढल्या पेशंटला डॉक्टरकडे नेल्यानंतर रिलेटिव्ह रिलॅक्स होतात की आता ट्रीटमेंट सुरू केली, आता काही होणार नाही. पण अशाही स्थितीमध्ये पेशंटला ट्रीटमेंट सुरू केलं असताना आत्महत्या करण्याचं प्रमाण होऊ शकतं आणि आत्महत्या घडू शकते. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला सिव्हिअर डिप्रेशन विथ सुसायडल बिहेवियर जर असेल तर पेशंट्सला ऍडमिट करून ट्रीटमेंट देणं हे जास्त चांगलं ठरतं, कारण त्यामध्ये औषधीचा डोस, त्यामध्ये ईसीटीचं प्रमाण हे सगळं व्यवस्थितरित्या ठरवता येतं. पण सर्वसाधारणपणे तर कमी सिव्हिअर जर असेल आत्महत्या करण्याची प्रवृत्ती तर मग घरी ठेवून देखील इलाज करता येतो. पण युजली आत्महत्या करण्याचं प्रमाण पेशंटमध्ये ट्रीटमेंट सुरू केल्यावर वाढण्याचं काही वेळा कारण हेच आहे की त्याची ऍक्टिव्हिटी लेवल वाढते आणि त्याच्या आत्महत्येचे विचार तसेच राहतात. थँक्यू, मला एवढंच सांगायचं होतं. अगदी बरोबर सर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. सौ सुषमा मुळमुळे यांचा प्रश्न आहे की मानसिक रोगात पूर्णपणे बरे होणारे